हॅलो फ्रेंड, तो स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्लॉग व्हिडिओमध्ये. तर आता आहे ना सायंकाळचे 4-4:30 वाजले. काय झालं माहिती का, पाहुणे गेले म्हणजे पाहुणेला वाटा लावलं आणि त्यानंतर आम्ही रानात आलो आहे. तर रानात आहे ना उसानं मटेरियल टाकायचं होतं. त्यानिमित्ताने रानात आले सगळे बी, म्हणजे आणू सोनू. आज शनिवारी ना, त्यांना पण सुट्टी, त्यामुळे आम्हाला पण यायचं. मग म्हटलं चला, मी मिस्टर आणि मामा आत्या पिल्लूजवळ आहे. तर रानाला आहे ना मटेरियल टाकायचं होतं, तर आलो आहे. तर कोणतं मटेरियल टाकतोय ते पण दाखवतो. आणि रानात आहे ना मस्त अशी मेथी उतरलेली आहे, म्हणजे आत्तींनी ना भाजीपाला लावलेला आहे थोडासा, ते पण मी तुम्हाला दाखवते. हे मटेरियल हां, काळं ढवळं हां मिक्स. मामाला विचारते ती कोणतं मटेरियल, मामा सांगतील, मला नाही माहिती एवढं. तर हे बघा, आता हा ऊस आहे. तर मागं एकदा खुरपणी गेली ती, तुम्हाला माहिती, मामाने कोळपून दिली. तर त्यानंतर गवत गोळा करून किंवा काही नंतरून खुरपून पण काढला ऊस. तर खुरपणी केल्यानंतर भरायचं होता, पण मामा म्हणे आपण एकदा आहे ना मटेरियल टाकून मग नंतर भरायला सुरुवात करू. तर मी पण मटेरियल टाकलं आहे सरीला, हे बघा. तर आत्तीने ना काय काय भाजीपाला लावला आहे. तर मेथी लावलेली आहे सऱ्यांना, हे बघा किती छान उतरली ती पण, मस्त फ्रेश रानातली मेथी. त्यानंतर इकडे आहे ना ढोबळी पण, म्हणजे सॉरी भेंडी पण लावलेली आहे. हे गवारीचे आहे ना, गवारीचे झाड आहे. गवारी एवढी नाही आली बरं का, हे बघा थोडी थोडीच आली. कोळापेनी मोडून गेली असेल. तर इकडे भेंडीचे पण रोपं लावलेली आहे, हे बघा. ही भेंडी जाते नाही ना, थोडा थोडा भाजीपाला लावलेला आहे. आणि कोथिंबीर पण लावलेली आहे, बघा इकडं मस्त अशी कोथिंबीर पण उतरलेली साऱ्यांमध्ये. तुम्ही काय करताय हो पाठीमागून? बुजून टाकू. बुजाटा म्हणजे मटेरियल टाकल्यानंतर ती मटेरियल असं बुजून देते. आपण कसं म्हणतो झापडी दिल्यासारखं तेच ना. हां, मटेरियल टाकून असं बुजाटा द्यायचा, मग नंतर पाणी भरायचं. मटेरियल कोणतं आहे होते? 20-20 आहे ना. आणि दुसरं एक युरिया. भारी वाटतंय आणू सोनू, त्यांना लई मजा वाटते. त्यामुळे आम्हाला यायचे बुंदी भात शिरा. लहानपणचं कसं वेगळंच असतं ना. आपण असं काही पिकांना मटेरियल टाकायला लागलो का आपण म्हणतो, म्हणजे लहानपणी मी पण म्हणायचे बरं का बुंदी भात शिरा. तर तुम्ही पण म्हणायचे का लहानपणी? कमेंटमध्ये नक्की सांगा, कारण असं मटेरियल टाकायला ना खूप भारी वाटतं रानामध्ये. मग आणू सोडून त्यामुळे आम्हाला यायचं, मग त्यांना पण घेऊन आलो. आणि आत्याशी म्हणण्याजवळ आहे. तर चला, आता मी पण सुरुवात केली आहे टाकायला. आधी 4-5 सऱ्यांना टाकून घेतलं, मग नंतर व्हिडिओ घेतली. भाजीला पावर का मस्त लावलेली आत्तींनी. मामा पण ते बघा तिकडे आहे ना, बोजाटा देऊ राहिले, दिसले का? मामानी कुदाळ घेतलेली आहे म्हणून एवढी खाली वाकलेली आहे, आणि मिस्टरांनी ना फावडी घेतलेली. चला, माई पण बकेट आहे, वाट पाहते, दाखवते मी. हे बघा, बकेटमध्ये काढलं नाही काय ना त्यांनी, मला काढावं लागेल. आणि हे दोन्ही एकत्र केलं का लगेच वितळतं बरं का, लगेच पाणी, म्हणजे पाणी सुटायला सुरुवात होते. हे बघा असं घामाळ्यासारखं झालेलं आहे, ओलसर. हे बघा बादली ओली झालेली बा, बकेट ओली झाली. तर चला, आता पूर्ण रानाला टाकून घेतो, म्हणजे मग पाणी भरायला. मी पाहत तिला. चालू दे तुमचं, चालू दे. डुग्या कुठे आपलं पिल्लू? डुग्या कुठे डुग्या? हे बाय डुग्यावरती आला बाबू. का करती डुग्याला? धरीन ना येड, तुला धरीन तू, धरीन. आला डुग्या. ये शिवान्य काही ये नको, तिला धुतलंय आज, धुवून काढलंय मस्त आई बाबांनी साबण लावून धुवून काढले. बुबू पाहिलं कशी करती, धरीन तुला. हा, इकडे ये म्हणती. नको ना. ऐ, तिला बघा बरं का आणू. तर रविवारच्या दिवशी नाना नानी ते आले होते. त्याच्या दुसऱ्या दिवशी सोमवार होता. तर सोमवारच्या दिवशी ना आत्या मस्त अशा खिचडी परतीत होत्या सोमवारच्या दिवशी. आणि देवांना शिवपुराणी ना, म्हणजे शिवलीला अमृत ग्रंथ आहे, त्याला एक देव म्हटलं. आणि एक देवांपाशी म्हणजे निवत
आणि नेहमी आम्ही काय करतो माहिती का, उपवास असला का त्या दिवशी ना खिचडी देवाला देतो आणि मग नंतर आम्ही खातो. तर इथं आत्या परत त्या खिचडी म्हणजे परतून झालीच आहे, याच्यात पण ठेवली आहे. आत्या म्हणजे देवांना दाखवून आली. बघा मस्त खिचडी परतवली आहे, तर देवांना दाखवते आता. आत्याने ना पूजा पण केली ती सकाळी. मी ग्रंथ लावलेला आहे, तर नैवेद्य पण ठेवते. सफेद जास्वंदी पण आली होती झाडाला, ती पण देवाला म्हणजे अर्पण केली आहे. मस्त नायनील चिवडा आहे, बटाट्याचा किस आहे आणि राजगिरीचे लाडू आणि खिचडी. आणि इकडं आता ह्या देवांना देते. तर इथं पण अगरबत्ती लावली होती मी. तर आता हे दिवा म्हणजे बराच वेळ झाला ना लावेल होता, आता भिजला आहे दिवा. तर खिचडी ठेवते. पिल्लू का म्हणून रडती आहे ना बाहेर. हा आले शिवण्या रडतीये. बघा दोन्ही देवांना आहे ना दिले अगरबत्ती वास. आले संध्याकाळचे ना 8-8:30 वाजले. तर इकडे स्वयंपाक पण करून झालाय. तर सोनूचं जेवण पण झालं. सोनूला ना भूक लागली होती, त्यामुळे लवकर जेवल्या. तरी बघा मस्त अशी डाळ बनवली होती मी. डाळ बनवली आहे. तर उपास सोडण्यासाठी पण त्या भाजी म्हणजे भाजीवरती उपास सोडावा असं म्हणत्या. तर हे बघा मस्त अशी भाजी पण इकडं शिजती आहे. मस्त अशी मेथीची आहे ना सुकी भाजी बनवली आहे. शिजती आहे, त्याच्यावरती झाकण ठेवलं का पटकन शिजल. डाळ भात चपाती असं स्वयंपाक बनवलाय आज. आणि इकडे दूध पण तापायला ठेवलंय थोडंसं. तर चला आता भाजी शिजली का आम्हाला जेवण करायचंय. जेवण करायचे.